Now the next point we will see that are the metals. आपण तीन टाइप मध्ये क्लासिफाय केला होता, मेटल्स, सेमीकंडक्टर है ना. सो मेटल्स आणि इन्सुलेटर्स, मेटल्स, इन्सुलेटर्स and semiconductors. The electrical properties मध्ये आपण पाहत आहोत की metals are good conductors of electricity, insulators are the bad conductors of electricity, and semiconductors are also variable. They show the conductivity. They also show the electrical conductivity. So in this way, now today we will see the next point, that are the metals. Means what? Metals म्हणजे काय पाहत होता आपण. तर metals are the good conductors of electricity. Metals काय असतात? Good conductors of electricity. आता पहा, why the metals are good conductors of electricity? Because the outermost electrons are large. Because the large number of outermost electrons, the large number of outermost electrons of all atoms of कोणाचे, मेटलचे ऑक्युपाय करतात, of all atom occupy the conduction band, occupy the conduction band. मेटल मधले सगळे इलेक्ट्रॉन आपण आता म्हटलं होतं, इलेक्ट्रॉन काय करतात, बँड ऑक्युपाय करतात. दोन प्रकारचे बँड म्हटले होते आपण, एक व्हॅलेन्स बँड आणि एक कोणता बँड, कंडक्शन बँड. तर आउटर इलेक्ट्रॉन, लार्ज नंबर ऑफ, जास्त इलेक्ट्रॉन काय करतात, कंडक्शन बँड ऑक्युपाय करतात. म्हणून त्यांना काय म्हणतात, गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेटल्स आर द गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. व्हाय? बिकॉज द लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स they can occupy the conduction band. If the conduction band, and the second one is the valence band. If the conduction band is denoted by S, conduction band, suppose this conduction band is labeled as S, and the overlapping of S and P bands. Overlapping of S and P bands is as shown in the figure. So see how this. Suppose this is the high S band, right? आता आणखीन दोन प्रकारचे बँड जे म्हणाले होते आपण, एक P band आहे आणि दुसरा कोणता, S band. Okay. So the two types of bands are now, they are overlapping there. So in this way they are overlapping. Okay. So this is the overlapping of valence band and conduction band. Okay, this band is again P band and this band is again S band. दोन प्रकारचे बँड आहेत. तर S overlapping of, this is called as the overlapping. It is the overlapping. तर हे झालं पहा, काय झालं, हे overlapping of S and P band. S and P bands, how they overlap. This is takes place in the metals. Metals are the good conductors of electricity. Now, the conduction band, in this conduction band, the electrons are, the band formation in, how this band formation takes place in metals. Band formation in metals is due to the delocalization of electrons. Delocalization of electrons. इलेक्ट्रॉन फिरणे याला आपण काय म्हणतो, तर डिलोकलायझेशन. म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी इलेक्ट्रॉन मूव्ह होतो, प्रमोट होतो. सो डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळे काय होते, बँड फॉर्मेशन होते. द बँड फॉर्मेशन इन मेटल इज ड्यू टू द डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन डिलोकलाइज होतात आणि लिव्हिंग बिहाइंड
आणि याच्यामुळे शिल्लक कोण राहतो मागे, द लिव्हिंग बिहाइंड द मेटल आयन. लिव्हिंग बिहाइंड द मेटल आयन त्यालाच आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड एज कॅटायन. बँड फॉर्मेशन इन मेटल इज ड्यू टू द डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन लिव्हिंग बिहाइंड. कोण राहतो मागे यांच्या, मेटल आयन. या मेटल आयनला आपण काय म्हणतो, कॅटायन. द लिव्हिंग बिहाइंड द कॅटायन्स. बँड फॉर्मेशन इन मेटल इज ड्यू टू द डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो देअरफॉर कॅटायन काय होतात की याच्यामध्ये इमर्स्ड होतात, कशामध्ये, सी ऑफ द इलेक्ट्रॉन्स. thus cations are immersed into the sea of electron. इलेक्ट्रॉनच्या सी मध्ये कॅटायन काय होऊन जातात, इमर्स्ड होऊन जातात. यानंतर आपण एक पॉइंट असं पाहिला होता की कॅटायन काय करतात, हे पॉझिटिव्ह मेटल आयन म्हणजेच काय, कॅटायन. कॅटायन लॅटिस साइट ऑक्युपाय करतात. कॅटायन ऑक्युपाय द लॅटिस साइट. लॅटिस साइट मध्ये कॅटायन ऑक्युपाइड असतात. कॅटायन ऑक्युपाय द लॅटिस साइट. आणि या कॅटायन मध्ये एक व्हायब्रेशनल एनर्जी असते. दे अंडरगो द व्हायब्रेशनल एनर्जी. दे अंडरगो व्हायब्रेशनल मोशन. कॅटायन्स अंडरगो द व्हायब्रेशनल मोशन. यांच्यामध्ये व्हायब्रेशनल मोशन होते. दे अंडरगो द व्हायब्रेशनल मोशन. अँड ॲट हाय टेम्परेचरला काय होते, आता जर टेम्परेचर हाय केला, at high temperature the temperature वाढवायला काय होतं, at high temperature the vibrational motion increases. The vibrational motion at high temperature, the vibrational motion also काय होईल, increases. टेम्परेचर वाढवला तर व्हायब्रेशनल मोशन सुद्धा काय होऊन जातील, वाढून जातील. ऍट हाय टेम्परेचर द व्हायब्रेशनल मोशन ऑल्सो इन्क्रीजेस. आणि त्यामुळे काय होते की हे जे डिलोकलायझेशन होईल इलेक्ट्रॉनचं, तर हे इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होणार नाही. दॅट्स मीन दे इंटरप्ट ड्यू टू विच व्हायब्रेशनल मोशन वाढल्यामुळे इंटरप्ट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. इंटरप्ट करतात कोणाला, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉनला फ्लो होऊ देत नाही. आपण जे म्हटलं होतं इलेक्ट्रॉन काय होतात, डिलोकलाइज होतात म्हटलं होतं असं. तर हे इलेक्ट्रॉन डिलोकलाइज होत नाही. इंटरप्ट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन फ्लो होत नाही म्हणजे मेटल्स काय आहे, गुड कंडक्टर म्हटलं होतं आपण. आता हे इंटरप्ट करतात फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनला, म्हणजे त्याची कंडक्टिव्हिटी काय होणार, डिक्रीज होऊन जाणार. दे इंटरप्ट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन ड्यू टू विच the conductivity of metal काय होऊन जाते, डिक्रीज होऊन जाते. ड्यू टू विच द कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल डिक्रीजेस. व्हाय द कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल डिक्रीजेस, दिस क्वेश्चन विल बी आस्क्ड. हा जर प्रश्न विचारला कंडक्टिव्हिटी का डिक्रीज होते, तर कारण फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इंटरप्ट होतो, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थांबतो. आणि हाय टेम्परेचरला व्हायब्रेशनल मोशन इन्क्रीज होते. हाय टेम्परेचरला व्हायब्रेशनल मोशन इन्क्रीज होऊन जाते. व्हायब्रेशनल मोशन इन्क्रीज झाल्यामुळे काय होते की इंटरप्ट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला बाधा येते, अडथळा येते. इलेक्ट्रॉन फ्लो होत नाही. आणि इलेक्ट्रॉन फ्लो होत नाही त्याच्यामुळे काय होते की मेटल्स मध्ये त्यांची कंडक्टिव्हिटी काय होऊन जाते, डिक्रीज होऊन जाते. कंडक्टिव्हिटी डिक्रीज. सो दिस इज अबाउट द मेटल. हे कशाबद्दल आहे, मेटल्स आर गुड कंडक्टर, पहिला पॉईंट. त्यानंतर मेटल्स मधले बँड्स असतात, एस बँड आणि पी बँड ओव्हरलॅपिंग होते. आणि बँड फॉर्मेशन कशामुळे होते, डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉनमुळे होते. हा पॉईंट महत्वाचा आहे. बँड फॉर्मेशन इज टेक्स प्लेस ड्यू टू द डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स लिव्हिंग बिहाइंड द मेटल आयन. इलेक्ट्रॉन निघून गेले तर कोण राहतो, मग मेटल आयन राहतो, कॅटायन राहतो. इलेक्ट्रॉन जर निघून गेले तर मेटल आयन राहिल्यामुळे याला कॅटायन म्हणतो आपण. मग कॅटायन जे असतात ते इलेक्ट्रॉनच्या सी मध्ये काय असतात, इमर्स्ड असतात. दॅट इज दे आर द डिप्ड ऑर इमर्स्ड इनटू द सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. कॅटायन ऑक्युपाय करतात लॅटिस साइड आणि ते व्हायब्रेशनल मोशन मध्ये असं व्हायब्रेशन होत राहत त्यांच्यामध्ये, कॅटायन्स मध्ये. आणि ही व्हायब्रेशनल मोशन
टेम्परेचर वाढवला तर व्हायब्रेशन मोशन आणखीन वाढते आणि व्हायब्रेशन मोशन वाढल्यामुळे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन का थांबतो, इंटरप्ट करतात, इंटरप्ट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थांबले की कंडक्टिव्हिटी काय होते, डिक्रीजेस, ड्यू टू विच द कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस. ओके, दिस इज अबाउट द metals is finished.